समता परिषदेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्याला विरोध करणार। समता परिषदेच्या प्रत्येक रॅलीमध्ये आम्ही हा मनुस्मृती जे जाळण्याचा कार्यक्रम केलेला आहे, हे आपल्याला तुम्ही माहिती असेल, पाहून घ्या तुम्ही, आणि आतासुद्धा आम्ही तो करू। प्रश्न राहिला तो दुसरा की या आपल्या जितेंद्र आव्हाड असं आहे, जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने तिथे गेले, काही झाली असेल, काही झालं असेल, पण त्यांची भावना चांगली होती की मनुस्मृती जाळली पाहिजे, त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही। परंतु चुकून त्यांनी जे आहे बाबासाहेबांचा फोटो असलेले जे काही पोस्टर्स होते त्याच्यावर आणखी काय होतं मला काही कळत दिसत नाही अजून, पण त्यांनी फाडलं असं आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर केलं, फाडलं, काय आहे ते पण पाहिलं नाही त्याने, आणि सगळ्यांनी ते तसंच त्याचं अनुकरण केलं। पण त्यांनी जे आहे नंतर माफीसुद्धा मागितली। मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे। केवळ ते आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्यांच्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही, आणि त्यामुळं जे आहे हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुस्मृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये, हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल। मला वाटतं पुरोगामित्वाचा ढोल बडवणारे भुजबळ साहेब अशा प्रकारे त्यांची भूमिका परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानंतर फाडणाऱ्याच्या बाबतीनं सहानुभूती व्यक्त करणं हे दुर्दैवी आहे। त्याच्यामुळे मला वाटतं भुजबळ साहेबांनी अशा प्रकारची भूमिका घेणं योग्य नाहीये, कारण परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर हे तमाम देशवासियांचं श्रद्धास्थान दैवत आहे, आणि त्या बाबतीत असं घडल्यानंतर पुन्हा वरून पाठराखण करणं म्हणजे भुजबळाला काय उपरती झाले